बघू शकता पूर्ण पोखरा नेपाळ सिटी आहे. वाव बापरे क्रेझी ना. कंपनी कोणती आहे बघ. नॉर्मल मध्ये किलो आहे. इंडियन 200 और नेपाली 300 रुपयाचं. हो कशी गुफा आहे काहीच. थोडस इथे आहे ना हे झालंय मुलांचं थोडस फोटो काढण्यावरून नाराजी. आणि हे बघा खाली काही जर पडलं तर खेळ समाप्त. आणि गुड मॉर्निंग गाईज, वेलकम फ्रॉम पोखरा नेपाळ. तर आता मी टेरेसवर आलेलो आहे आमच्या हॉटेल रूमच्या. माझे सर्व मित्र अजून खाली आंघोळ करताय, तयार होत आहे. तर पूर्वी म्हटलं चला एक्सप्लोर करूया, काही फोटोशूट करूया. आणि ह्या साईडला तुम्ही बघू शकता पूर्ण पोखरा नेपाळ सिटी आहे. वाव अमेझिंग. मागे तुम्हाला हिमालयन रेंजेस दिसत असतील आणि माझ्या या साईडला तुम्हाला ग्रीन माउंटेन्स दिसत असतील. तर खूप सुंदर आहे, खूप पीसफुल आहे. आणि सकाळचं वातावरण तर काय सांगू, शब्दात व्यक्त करता येणार नाही. इतकं सुंदर आणि इतकं छान वाटतं. चला पॅकेजचं तुम्हाला सांगायचं राहिलं तर आमचं जे पॅकेज आहे ते अराउंड 23,000 समथिंग रुपयाचं आहे. यामध्ये सर्व 6 दिवस नेपाळ, ज्यामध्ये आम्ही पोखरा 2 दिवस, 3 दिवस काठमांडू आणि 1 दिवस लुंबिनी आणि शेवटच्या दिवशी अयोध्या कव्हर करणार आहोत. सो त्यामध्ये हॉटेल पण इन्क्लूड आहे, त्यानंतर इनोवा क्रिस्टा कार देखील इन्क्लुडेड आहे आणि रात्रीचा डिनर. फक्त आपल्याकडं एंट्री फीज आणि त्यानंतर लंच आपल्याकडे असणार आहे. सो असं काही आहे. सो लेट्स गो. चलो बच्चों को उठाते अभी. जिना गोल आहे याला ना. ओमचे फोटो काढत नाहीये, लपून बसलोय. संख्या बापरे ओबले. हे काय करताय इथं फोटोशूट? अरे याचे फोटो काढायचे, याचे फोटो काढायचे ते काहीच. आणि अनिस तर काही बरं बोलतो होता, लपून बसलो आला होता. ती बर्फाची गारवा हवाय ती आहे ना इकडे. बघा 1700 रुपयाची पॅन्ट घेतली आणि खिशा कुठे दिलाय. वजन घेऊन चालायचे का? फायनली आम्ही आता आलेलो आहोत ब्रेकफास्टला. जवळपास सकाळचे 9:30 वाजत आलेले आहेत आणि मस्तपैकी सर्व छान नवीन कपडे घालून तयार झालेले आहेत. सो चलो आज एन्जॉय करते, सर्व कव्हर करायचंय. कारण एवढे पैसे खर्च केले आपण ट्रिपवर, सगळं स्पॉट कव्हर करायचे. एक तास खूप महत्वाचा आहे. बाकी आपण सगळे लवकर उठलेलो असं वाटतं मला. मी तर झोपलोच नाही त्याला. आणि ब्रेकफास्टला आहे पोहे. याच्यामध्ये सगळ्यात जास्त चांगलं बघा चमचा आहे. त्याच्यानंतर दही आहे आणि आलू का पराठा आहे. सॉस भेटेल का? आमचा ड्रायव्हर ना अर्धा तास होता, तर आम्ही तर ड्रॅगन मार्ट म्हणून मी आणि यश आलेलो आहे. चला मग ती बघूया. आणि इथे आहे ना तुम्हाला किराणा स्टोअरमध्येच वाईन वगैरे भेटेल, म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला अल्कोहोल भेटेल. हे बघा पूर्ण डिस्प्ले केलेला आहे अल्कोहोलचा. बापरे क्रेझी ना. आपल्या इथं जर केलं ना तर मग लोक सकाळपासूनच अशी येतील. लुक ॲट दिस. बाकी आहे दुसऱ्या गोष्टी पण. चला इथं बघूया इंडियापेक्षा काय काय वेगळं दिसते तुम्हाला दाखवतो. तर नूडल्सचे प्रकार बघा किती. चायना जवळ आहे ना, चायनाच्या वरून इम्पोर्ट होत असतील हे बघा पूर्ण चायनीज मध्ये ना. हे नाही बघायला भेटत आपल्या इंडियामध्ये असेवाले. बाकी तर सर्व काही काही वाटतं इंडियाचे प्रोडक्ट, लेस वगैरे, हॉर्लेक्स. दिसल. हे बघा मसाले बघा इथले कसे. हे बघा चाऊमिन मसाला, चिकन मसाला, फिश मसाला, जिरा मसाला. येस. या ठिकाणी नेपाळमध्ये गाड्यांचे नंबर असे रेड मध्ये असतात. हा ही गाडी मस्त आहे बघा. थार सारखीच आहे, थोडीशी मस्त आहे अजून. म्हणजे कार सारखी पण वाटते आणि थार सारखी पण वाटते.
एकदम अशी नाही कंपनी कोणती हे बघ नॉर्मल मध्ये बेसिक मध्ये भारी, म्हणजे आपल्याकडे आली तर भरपूर चालेल, कम्फर्टेबल पण वाटते. चलो मित्रांनो, आता आपण जाणलेलो आहोत पोखराच्या फेमस माता बिंदवासिनी या टेम्पलला. खूप मानलं जातं या ठिकाणी आणि आजचा पोखराचा आपला हा डे 1 आहे आणि हा त्याचा डे फर्स्ट स्पॉट आहे. तर दर्शन घेऊया माता राणीचे आणि पुढचे स्पॉट देखील कव्हर करूया. चला. यश तर जळवत नका जाऊ तुम्ही. आता आम्ही आलेलो आहोत विंध्यवासिनी मंदिर प्रवेशद्वार, जो की या ठिकाणी होता. हा बघा असा नेपाळचा रोड असतो. बसेस वगैरे बघा कशा असतात इथे. बाकी पूर्ण पहाडी व्ह्यू आहे की इकडून जाऊया आता आपण वरती. माझे फ्रेंड्स गेले पुढे, चलो बघूया कसं आहे. नाशिकचे द्राक्ष बघा नेपाळमध्ये 300 रुपये किलो आहे. आणि इंडियाचे ये बकेला बटियाशांची शेप म्हणजे वेगळी बक्कल वेगळे शेप. हा पिंक आहे. हे प्रॉपर नेपाल का शेप आहे ए एकदा कॅल्कुलेट कर. 300 रुपये किलो. किलो क्या है इसका दाम? 200 आपले 200 बोललो तो आपले आपले 200 रुपये किलो आहे. इंडियन 200 और नेपाली 300 रुपयाचा की. ओके, ते रामरोजचा. थँक्यू. सगळेच फायनली आत्ता आम्ही आलेलो आहे या टेम्पलमध्ये. बघा किती पीसफुल एन्व्हायरमेंट आहे इथे. वाव. इथं मध्ये लक्ष्मी नारायण यांची मूर्ती आहे, आतमध्ये राधाकृष्ण आहे आणि ह्या ठिकाणी बघा टुरिस्टला एक्सप्लेन करतायत इथले गाईड्स. आणि इकडे पण असं एक मंदिर आहे. वाव. इथे एक गोष्ट आम्ही नोटीस केली की प्रत्येक घरांच्या बाहेर इथं फ्लावर पॉट्स असे ठेवलेले असतात. म्हणजे खूप छान असं डेकोरेट केलेलं असतं. इवन हे बघा काही असे फ्लावर वेल्स असतात. यांनी गॅलरीत बघा किती सुंदर असं मेंटेन केलेली आहे. तसं आपल्या इथं फार कमी बघायला भेटतं. बाकी इथून व्ह्यू वाव. हिमालय ह्या ढगांच्या इकडे बघा. आता आम्ही मंदिरात दर्शन घेऊन आलेलो आहोत. या ठिकाणी एक फोटोसाठी स्पॉट आहे. तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता. सर्व हिमालयन रेंजेस सोबत फोटो काढताय. सो आपण एक काढूया असं ग्रुप वोटचा फोटो. खूप छान व्ह्यू आहे. क्रेझी. काहीच थोडंसं इथे आहे ना हे झालंय मुलांचं थोडंसं फोटो काढण्यावरून नाराजी. भाऊ त्यांना लुटत खाऊ. आयफोन पाहिजे पण सगळ्यांकडे प्रो मॅक्स पाहिजे, नाही तर नाही पाहिजे. कारण नाही तर सगळे एकाच फोनवर तुटून पडतात. झूम कर नाराज होऊन कसे बघू शकतात. खूप नाराज झालेला आहे बिचारा. त्याला 13 दिलाय तरी काढायला. तरी मी माझा एक फोन देऊन टाकलेला आहे त्याला, तरी तो बिचारा नाराज आहे. काढावा ना, कशाला दुसऱ्याच्या भरोशावर आहोत. आता मंदिराच्या बाहेर आलेलो आहे आणि इथं जे मेडिटेशन बाऊल आहे हे काका आपल्याला दाखवतील. वाव वाव. 15,000 का होता था वो मैसा था वहाँ. बाप रे. बहुत बड़ा बोर्ड रहता है उनका, जो तिब्बत में लोग दिखा ना पिक्चर में. इतना बड़े बड़े होता ना. कितनी है अंकल? ये आपका 100 रुपीज. ये पत्थर किस चीज का है अंकल? शालिग्राम है. शालिग्राम की मतलब भगवान का है क्या ये? भगवान विष्णु का एक अवतार माना जाता है. अच्छा.
फॉसिल है, अब साइंस में आप साइंस का है तो फॉसिल है. ये आपके हाथ में आता मित्रांनो टेम्पल बघून आता आपण सती रिव्हर या ठिकाणी चाललोय. की कोई पोखरा या काठमांडू मग हा बघा इथे नेपाळी कारागिरांसोबत बोलतोय. बाकी इथे ट्रॅफिक लागलीये. चला आता जाऊया तिकडे रिव्हर बघायला. असं असतं बघा लोकल डे इन नेपाळ. नेपाळी स्कूल मस्त दिसतंय पूर्ण. मित्रांनो आता मी आलेलो आहे महेंदर केव्ज या ठिकाणी, जे आमच्या आयटनरी मध्ये होतं आणि खूप सुंदर आणि कलरफुल असं याचं एंट्रन्स आहे. याचं 80 रुपये तिकीट होतं. हे बघा फॉर इंडियन्स, म्हणजे इंडियामध्ये जे होता 50 रुपये. सो आम्ही 400 रुपये नेपाली रुपये दिलेले आहे. तुम्ही बघू शकता. सो लेट्स गो. चला एंट्री केली आता आपण या केव्ज मध्ये. पोखरा वातावरण किती गार वाटतंय. हा मस्त आहे यार, रिलॅक्स. खूपच गार आहे ना इकडं वरतीच. हे ना हिमालयन रेंजेस, बर्फ पिघळून येत असं. केव शोधत होतो आणि केव बघा कुठे निघाली. हो भुयारी मार्ग. हे आपण असं बघितलं होतं बघ हैदराबादला, आर्टिफिशियल होतं पण इथं डायरेक्ट नॅचरल आहे. चलो अरे आपल्या ओझरला असंच करावं लागेल. कुठं रे ओझरला. आता आपण जात आहोत. गाईड म्हणत होते, हे बघा हे गाईड आहे म्हणत होते. नेपाली कितना बोल रहे थे आप? नेपाली याचं ठरलं नाही बरं का आपलं. अरे इंडियन 200 बोललाय. द्वारकेच्या इथं जे चालू आहे ना काम, तिथं आल्यासारखं वाटतंय. चला मित्रांनो चाललोय बघा. हो कशी गुफा आहे. हर हर महादेव, जय भोलेनाथ. इथं इच्छा मागितली पूर्ण ती बघ दगड ठेवलेले. आणि माझ्या सगळ्या मित्रांना पण, म्हणजे आम्हाला असं फिरता येईल. छोटच ठेवू आपण. छोटी इच्छा पूर्ण होईल. इच्छा मागत असेल आम्हाला असं ठेवतो. सर्व कार्य सर्वदा पढ़ाई लिखाई में तीक्ष्ण बुद्धि होने पर जन्म दिले माता पिता को शुभ करने. अच्छा रिजल्ट का सोच बनाना है पढ़ाई लिखाई में. माता पिता एवढ्या एवढ्या फाडीतून आता आपण आलेलो आहोत. आणि वा आयुष्य आहे का. वा 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 मस्तच आहे. तर मित्रांनो आता मी आलेलो आहोत सती रिव्हर या ठिकाणी. बघूया आता हा आमचा 3rd स्पॉट आहे. चला माउंटेन बायकर्स. बाकी बघा किती सुंदर लँडस्केप इथे. चलो बघूया नदी कशी. आवाज येतोय खाली आत्ताच. आणि बघा ही आहे रिव्हर. वा किती भारी वाटतंय काहीतरी यार. बर्फाचं पाणी, ग्लेशियरचं. बोललो नाही आपण म्हणून असं. खूप खोल आहे. काय रे ही काही पडलं ना गेलं समजायचं. मला भीतीच वाटली होती याकडं. हे बघा मित्रांनो ही आहे रिव्हर. इकडे पाणी जात आहे आणि तेच पाणी आपल्याला इकडे पण खाली बघायला भेटतं. खूप खोल आहे आणि इकडे बघा कसं एक भवंडर टाईप तयार होत आहे. छान आहे. चलो आता आपण आहोत सती रिव्हर ह्या ठिकाणी, ज्या ठिकाणी एक असा मोठा लॉंग ब्रिज आहे जो संपूर्ण केबल रोपवर आहे. बघा कसं आहे. छान आहे. पक्षी पण एकदम जवळ होता इथं. आणि हे बघा खाली काही जर पडलं तर खेळ समाप्त. आणि हे बघा केवढी जाड थिकनेस याची. आता आम्ही जो सती रिव्हर आणि तो ब्रिज बघून आता आम्ही चाललो आहोत देवीज वॉटरफॉल, त्यानंतर पावा लेक आणि मग आमची ट्रिप एंड होईल आजची. मज्जा येते. बाकी गाईज तुम्हाला कसं वाटतंय? एकदम मजा येते. मजा काहीच विचार. फुल क्वालिटी एन्जॉय. वातावरण पण एकदम मस्त आहे. थोडा पाऊस पण येतोय.
गाईज आता आम्ही चाललेलो आहोत गुप्तेश्वर केव या ठिकाणी आणि या ठिकाणी अशा पद्धतीचं मार्केट आहे. इथून जायचंय बघा गुप्तेश्वर महादेव केव बघूया आणि तिथे अजून काहीतरी आहे ते बघूया. चला आपल्याला जायचंय पावा लेक त्या ठिकाणी बोटिंग. थोडंसं वातावरण बघू शकता, आबाट आलेलं आहे आणि इथं कुकरी वगैरे भेटता. खाली मित्रांनो या ठिकाणी केव आहे बघा, किती सुंदर आहे. तर मित्रांनो फायनली आता आपण आलेलो आहोत आपल्या लास्ट स्पॉटवर आणि आता संध्याकाळचे जवळपास 5 वाजत आलेले आहे. या स्पॉटचं नाव आहे पाहवा लेक. पोखरामध्ये खूप फेमस आहे, तुम्ही बघू शकता. या ठिकाणी अशा बोट्स आहेत आणि माझे मित्र गेले चार्जेस विचारायला. इथून पुढे जाऊया, मस्त फोटोज आणि व्हिडिओज शूट करूया आणि जाऊया. चला बघूया. काय सांगितलं संकेत, किती तिकीट? या बोट मध्ये 900 रुपये तिकीट आहे, नेपाली रुपये. हा आणि याचे 4 जण बसतील. म्हणजे जवळपास 600 रुपये या बोटचं. त्याचा 1600 रुपये नेपाली, 1000 रुपये इंडियन. नाही हेच चालेल ना आपल्याला, पण आता एक कसं करायचं मग आता? मग आता रे मग त्याचे किती रुपये? 1600 रुपये नेपाली नेपाली, इंडियन 1000 रुपये. ठीक आहे मग काय आता चला. फायनली आता आम्ही लाईफ जॅकेट घातलेलं आहे आणि चाललेलो आहोत बोटमध्ये. सो 2 बोट केल्या. तर आपल्या नाशिकला पण असतं नवशा गणपतीच्या इथं, म्हटलं अशी बोटमध्ये चांगले फोटोज काढू. फायनली आता आम्ही बोट राईड स्टार्ट झालेली आहे आणि हे बघा प्रथमेश आणि हे वाव कसं वाटतंय यश? एकदम भारी, काहीच विषय, फुल एन्जॉय. हबीबी कम टू नेपाळ. मज्जा येते गाईज. आणि लाईफ मध्ये असे क्षण दिवसभर आपण कामात आणि किंवा ऑफिसच्या कामात व्यस्त असतो आणि आज एकदम फुल फ्री, टेन्शन फ्री माइंडने आम्ही फिरतोय. खूप मस्त वाटते सकाळपासून. जाने को बोटिंग करून आता फायनली आम्ही आलेलो आहोत इथं मंदिरात देवी मातेच्या. चला बघूया कसं आहे. बघा असं मंदिर आहे गाईज इथे आणि मध्ये देवीचं छोटंसं स्थान आहे. बाहेरचं एन्व्हायरमेंट असं आहे. चला चला मित्रांनो, आता लाईफ जॅकेट घालून चाललोय परत आम्ही रिटर्न. रात्रीचं आमचं डिनर आलेलं आहे. आज पूर्ण व्हेजिटेरियन डिनर आहे. बघू शकता पनीर, त्याच्यानंतर कोबी वगैरे. हे का आलेलं आहे? भेंडी. वा वा वा. हे काय? फ्रेंच फ्राईज. मंदिराचं नाव म्हणजे पशुपतीनाथ टेम्पल. तर त्याच मंदिरात आता आपण जात आहोत. तर आपला नाश्ता वगैरे झालाय, सो पटकनपैकी निघूया. आणि हो, आमच्या रूम पासून समोरच दिसतं आपलं हे पशुपतीनाथ टेम्पल. चला मग जाऊया. एकदम भीती वाटते ओमला आणि हा दरवाजा पण उघडत नाही. यांचा पण दरवाजा उघडत नाही. असं कधी कधी होतं बघा. सस्ते भी हॉटेल मिला पर आवाजारी डरवले. इंटरनॅशनल आहे भक्तापूर, म्हणजेच याला दरबार स्क्वेअर असं म्हणतात. ट्रॅव्हल केले अजून पुढे आहे ना, खूप मोठं आहे. कोंबडे विकायला आहे आणि यांची जी किंमत आहे ही नेपाली 3500 रुपये, जे की इंडियाच्या होता 2100 रुपये अशी आहे. ते म्हणजे मंदिरात हे करता नाही का काय. 7:51 झाले. 6 वाजता आलो होतो, अजून इथेच आहे. आता सर्वच थोडेसे झाले. एन्जॉय.